हे बघा, सगळ्या गोष्टींवर कर्जमाफी हे उत्तर आहे का? आपण त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल? आता आपण जवळपास किती जणांना आपण 1-1 लाख रुपये आता आपण विश्वकर्मा योजनेतून, आता तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा, तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा, प्रत्येक घटक की त्याचा बारकाईने विचार करून, अगदी मिस्त्री काम करणार आहे, कारागीर काम करणार आहे, त्यांना सुद्धा सगळं साहित्य आपण देतो, त्यांना आता आपण ट्रेनिंग देतो आहोत. म्हणजे तुम्ही एखादाच विषय धरता आणि 50 गोष्टी झाल्या त्या सगळ्या सोडून द्यायच्या. मला वाटतं ही मानसिकता आपण त्यातून आपण भारी पडलो पाहिजे. अमृत योजना आहे पाणी पुरवठ्याची, आज लाखो कोटी रुपये खर्च करून आज पूर्ण देशामध्ये प्रत्येकाच्या घरी नळ, पूर्वी पाण्यासाठी किती म्हणून आज ती योजना कार्यन्वित झालेली आहे. पण 50 गोष्टी सोडायच्या आणि फक्त एकच गोष्ट का तुम्ही शब्दाला झाली नाही देऊ आम्ही. मला वाटतं आम्ही आमच्या काळामध्ये पूर्वी पण कर्जमाफी योजना केलेली होती. आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. निश्चित थोडा वेळ लागेल, असं नाही आहे की आम्ही काही नाही सांगून दिलं म्हणून, अशातला विषय नाही आहे. पण मला असं वाटतं की इतक्या योजना होत असताना, इतक्या योजना होत आहेत, इतक्या योजना गरीबपर्यंत चालल्या आहेत. यापूर्वी आपण एक कार्यकाळ बघितला 2014 पूर्वीचा, काय इन्फ्रास्ट्रक्चर होतं, काय रस्ते होते तुम्ही मला सांगा. आज तुम्ही इंदोरला जा, आज तुम्ही इकडे मुंबईला धुळ्याकडून जा, चाळीसगावकडून जा, तुम्ही पुण्याला जा, तुम्ही इकडे नागपूरला जा, आज काय परिस्थिती आहे इन्फ्रास्ट्रक्चरची, रस्ते कसे झालेत, ब्रिज कसे झालेत, हे पण आपण छापा ना, हे पण आपण लिहिलं पाहिजे. फक्त एक कर्जमाफीचं अजून काय 6 महिने झाले का देत नाही, त्याच्यावर हेडलाईन करायची. मला वाटतं ही मानसिकतून आपण बाहेर पडलो पाहिजे. मला असं वाटतं आज मोदीजींनी ज्या देशाला ज्या गतीने पुढे देत आहेत त्यामध्ये मीडियाचाही मोठा सहभाग आहे. आपण सगळं दाखवतात कशा पद्धतीने मोदीजी दररोज उद्घाटन करत आहेत. आपण रेल्वे सेवा कशी फास्ट चाललेली आहे, कशा पद्धतीने नवीन ट्रॅक पडत आहेत, किती गती त्याला आलेली आहे, किती फास्ट ट्रेन आमच्याकडे आहे. म्हणजे आम्ही कधी विचार केला होता का असा? तुम्ही बघितलं असेल, वंदे भारत ट्रेन बघितली असेल. आम्ही फॉरेनमध्ये गेलो की फक्त ट्रेन बघायला जायचो की कशी काय दार ऑटोमॅटिक लागतात, कशी काय जमिनी खालून जाते. आता आम्ही मुंबईला गेलो की आम्ही टोटल खालून जमिनी खालून समुद्राखालून चाललो आहे. हे कधी नव्हतं, हे झालं आता. मला वाटतं का रस्त्याची कामं चालू आहे. आजही मी पाहून आलो, रस्त्याची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं सुरू आहेत. अजूनही मी आज परवा CM साहेबांना 4 दिवसापूर्वी आम्ही भेटलो. 100 कोटी रुपये पुन्हा ते देत आहेत, तुमची रस्त्याची कामं पूर्ण करून घ्या. ठीक आहे, थोडंफार मागे पुढे झालं, पण आता रस्त्याची कामं चालू नाहीत का? आता आपण या रस्त्यानेच जा. आता पूर्वी काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे, मेन रोडने सगळ्या दूर रस्त्याची कामं चालू आहेत की नाही. आणि मला वाटतं या 4 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये राहिलेले सगळे कामं जे मेन रस्त्याची कामं आहेत ती आम्ही पूर्ण करतो. आता आपण मेरूनला त्या ठिकाणी जवळपास 20 कोटी रुपये मी दिलेत, तिथे आपण चौपाटी उभी करतो आहे. आपण 250 कोटी रुपये दिले, तिथे आपण स्टेडियम उभं करतो आहे. या जुन्या स्टेडियमला मीच मंत्री होतो त्यावेळेला 20 कोटी रुपये दिले, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. आहेत या गोष्टी, नाही असं नाही आहे. आता तुम्ही म्हणतात खरं आहे, थोडा उशीर झाला मला रस्ते करायला, पण आता आपण 200 कोटीवारी घेतलेत, आता 100 कोटी रुपये आपण आणलेले आहेत. आता त्याचं काम आता तुम्ही बघा 4 महिन्यामध्ये तुम्हाला सगळे जळगावचे रस्ते व्यवस्थित झालेले दिसतील. आश्वासने काम सुरू आहे, काम सुरू आहे. नाही आपण असं नाही आहे, काम सुरू आहे. आपण हुडकोचे ना, हुडकोचे आपल्याकडे आपण एवढ्या कर्जामध्ये बुडालेलो होतो की आपण कधीच वर आलो नसतो. म्हणजे आपल्याला दर महिन्याला 3-4 कोटी रुपये हे त्या ठिकाणी द्यावे लागतात. म्हणजे आपल्याकडे काही 1 रुपयासुद्धा दमडी शिल्लक राहिलेली नव्हती. दर महिन्याला आपल्याला हुडकोचं कर्ज आणि त्याचं व्याज याच्यामध्ये एवढे पैसे आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजींना विनंती केली. देवेंद्रजींनी ते कर्ज आपलं सगळं माफ केलं आणि म्हणून जळगावचं थोडंफार तरी आपल्याला खर्चाला काहीतरी पैसे मिळत आहेत. अन्यथा पगारालाही पैसे नव्हते, कुठल्या खर्चालाही पैसे नव्हते. कारण मागचं कर्ज घेतलेलं होतं, आपल्याला सगळे मागचे इतिहास माहिती काय होता काय नाही, ते आपण माफ केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता रस्त्यांचा तुम्ही जो प्रश्न केला, खरं पूर्वी रस्ते काय होते आणि आज काय हे आपण बघितलं पाहिजे. आहे थोडं काम बाकी आहे, मी नाही म्हणत नाही आहे, पण तुम्हाला सांगतो 3-4 महिन्यामध्ये आम्ही तेही काम पूर्ण करू. आताही जाऊन बघा, आजही काम आतासुद्धा काम सुरू आहे. म्हणजे खूप कडक ऊन होतं त्यामुळे ते रस्ते तडकायचे, त्यामुळे ठेकेदार म्हणे बाबा आता काम केलं तर रस्ते सगळे फाटतील, म्हणून काही मधल्या काळात महिनाभर रस्ते बंद होते. आता पाऊस पडला, काम पुन्हा सुरू झालेलं आहे. मला वाटतं देश आता एवढा विकासाच्या बाजूला चाललेला आहे. आजची बैठक आपली, आजची प्रेस कॉन्फरन्स ही 11 वर्ष मोदींचा कार्यकाळ, म्हणजे सेवा, सुशासन, गरीब कल्याण या योजना ह्या किती झपाट्याने पुढे चालल्या आहेत, किती वेगाने पुढे चाललेल्या आहेत हे आपण बघा. 1500 रुपये आपण लाडक्या बहिणी दिलं, पूर्वी तर कोणी देत नव्हतं. ठीक आहे, निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं होतं 2100 रुपये देऊ. निश्चित अजून वर्षही आम्हाला झालं नाही, अजून 6-7 महिने झाले आम्हाला, आम्ही तेही देऊ. ते सरकारच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करेल. थोडी आर्थिक अडचण हे आपल्याला माहिती आहे थोडी, कारण थोडा
असं नाही आम्ही 1500 रुपये दिले आणि नाही म्हटलं अशातला भाग नाही आहे. 1500 रुपये रेग्युलर आता आमच्या भगिनींना मिळत आहेत. लाडक्या भगिनी आमच्या खुश आहेत. तर विरोधकांना फक्त तेवढा शब्द आठवतो, पण त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय केलं, किती आश्वासनं दिलीत, त्या आश्वासनांचं काय झालं, आणि म्हणून लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही, विरोधकांवर अजिबात विश्वास नाही. आणि म्हणून या देशामध्ये सगळ्या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचा विश्वास लोकांनी ठेवलेला आहे, टाकलेला आहे. राज्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल, विधानसभेमध्ये मला वाटतं कधी नसेल एवढं मोठं बहुमत आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. त्याचं कारण हेच आहे की मोदीजींवर लोकांचा असलेला विश्वास, यामुळेच हे शक्य झालेलं आहे. नाही, मला खरंच माहिती आहे, आत्ता तुम्ही सांगितलं म्हणून मला कळालं, कारण मी दूध संघातून इथे आलो, आता यांनी सांगितलं की तुम्हीच सांगितलं मला. पण मला वाटतं नुकसान भरपाई आता झाली असेल, पैसे मिळतील. इतकं एकदम डायरेक्ट आमदाराचं घर जाळावं, त्याच्यावर पेट्रोल टाकावं, मला वाटतं असंही कोणी करू नये. सरकार तुमच्यासोबत आहेत, सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे, हे एक आधी लक्षात घ्या. आतापर्यंत मला वाटतं देवेंद्रजीच्या काळामध्ये, आमच्या काळात जेवढा निधी म्हणजे मदतीच्या माध्यमातून मिळालेला आहे, मग ते अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल, काही असेल, मला वाटतं एवढा आजपर्यंत कधी मिळालेला नाही. कधी मिळाला, तुम्ही सगळं रेकॉर्ड बघून घ्या 50 वर्षातलं, 60 वर्षातलं, इतका निधी कधी मिळालेला नाही. आणि म्हणून नुकसान झालं असेल, निश्चित आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत, त्यांचे पैसे तात्काळ आम्ही देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.